मुंबईच्या जुहू परिसरातल्या 200 इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचा पालिका निवडणुकीवर बहिष्कार. 35 वर्षांपासून इमारतींचं विकास काम रखडल्यानं टाकला बहिष्कार. जालन्यातल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणामध्ये आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला. 18 आरोपी अद्याप फरार. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात केला होता अर्ज. ठाकरे बंधू एकत्र आले तरी मुंबई पालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेचाच विजय होणार. बबनराव लोणीकरांनी केला विश्वास व्यक्त. मोदींचं नेतृत्व पुढे येताच काँग्रेसचं दुकान बंद पडलं. काँग्रेसकडे फक्त भाजपवर टीका करण्याशिवाय पर्याय नाही. आमदार गोपीचंद पडळकरांची काँग्रेसवर टीका. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार संगीता मराठेंविरोधात गुन्हा दाखल. आचारसंहितेचा नियमभंग केल्याप्रकरणी गुन्हा. मराठेंच्या कार्यकर्त्यांनी चांदीच्या वस्तू वाटल्याचा प्रकार उघडकीला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप उमेदवाराच्या मुलाची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण. प्रभाग क्रमांक 21 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरनं केली मारहाण. राज ठाकरेंच्या सभांना केवळ गर्दी होते, मतं मिळत नाहीत. ठाकरेंच्या सभांमुळे केवळ करमणूक होते. शिवसेना प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारेंची ठाकरे बंधूंवर टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर निवासस्थानी दिली भेट. क्षीरसागर यांनी चांदीची तलवार भेट देत फडणवीसांचा केला सत्कार. बीडमधल्या सोयाबीन खरेदी केंद्रांवर शुकशुकाट. हमी भावापेक्षा कमी दरानं सोयाबीन विकत असल्यामुळे शेतकरी नाराज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.